नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या देशात वाढत चालली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले होते। त्यांनी केलेलं आश्वासन पूर्ण केले नाही। यामुळे आज अनेक शिक्षित युवक बेरोजगार आहेत। त्यांच्या विरोधात आज हिंगोलीत युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली शहरात रोजगार दो, न्याय दो असे बॅनर घेऊन शहरात रॅली काढण्यात आली होती। तसेच युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याभरात एक मिस कॉल बेरोजगारांसाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। यामुळे बेरोजगारांची संख्या किती हे कळणार आहे। तसेच आज माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले, डॉक्टर अंकुश देवसरकर, रणजित पाटील गोरेगावकर, पवन उपाध्ये, गजानन खिलारी, साद अहमद, नौमान शेख, यश देशमुख, शेख कलीम गुड्डू यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। त्यांना निवडीचे पत्र माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, डॉक्टर अंकुश देवसरकर यांच्या हस्ते देण्यात आले। युवक काँग्रेसची मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये मोदींनी जे आश्वासन दिले की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी रोजगार देऊ आणि त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झालेली दिसली नाही आणि कोणती माहितीसुद्धा देण्यास ते टाळाटाळ करतात। त्यामुळे युवक काँग्रेसने एक कॅम्पेन काढलेले आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन एक नंबर व्हायरल केला। त्या नंबरवर आपण मिस कॉल देऊन कळवायचं आहे की तुम्ही बेरोजगार आहात म्हणून। जे बेरोजगार आहेत त्यांनी एक मिस कॉल द्यायचा आणि त्या नंबरवरून पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये कॅम्पेन चालू आहे। आणि याच्यातून आपल्याला हे कळेल की आत्तापर्यंत या देशामध्ये किती बेरोजगारांची बाकी आहेत आणि मोदी सरकारने यांना रोजगार दिलेला नाही। त्यासाठी आजची मीटिंग हिंगोली येथे आमदार भाऊसाहेब गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि याची माहिती सर्वांना देण्यात आली।